पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळील शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील बाबूराव नगर येथे महिनाभरापासून ड्रेनेज लाईनची समस्या निर्माण झाली होती। त्यामुळे स्थानिक नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत होता। त्यामुळे काही सजग नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवला होता। स्थानिकांनी आपला आवाज चॅनलशी संपर्क साधत तक्रारी केल्या होत्या। त्यामुळे चॅनलच्या माध्यमातून विभागीय संपादकांनी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पीसी केदारी यांच्याशी याबाबत सतत पाठपुरावा केला होता। तसेच दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते नाताभाऊ पाचरणे यांचेही प्रयत्न सुरू होते। कालच आपला आवाजने बातमीतून वस्तुस्थिती मांडलेली होती। त्यात अनेक स्थानिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। शिवाय गटविकास अधिकाऱ्यांनी यात स्वतः लक्ष घालत पाहणी केलेली होती। त्यांच्यासोबत प्रशासक राम राठोड तसेच ग्रामसेवक केदारी व वैद्य दोघेही उपस्थित होते। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गटविकास अधिकाऱ्यांनी आचारसंहिता असतानाही हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। तसेच ड्रेनेज लाईन खोदताना खराब झालेल्या डांबरी रस्त्यांसाठीही त्वरित जिल्हा परिषदेकडे निधीसाठी पत्रव्यवहार करणार असल्याचेही आश्वासन दिले। या सर्व घडामोडीत कालपासून सतत रात्रंदिवस पोकलेनच्या सहाय्याने खोदत तब्बल 13 फुटांवर ड्रेनेज लाईन आढळली। त्यात काही समाजकंटकांनी टाकलेल्या मोठ्या कचऱ्याच्या प्लास्टिकच्या गोणी व बांधकाम साहित्याच्या राड्या रोड्याच्या गोणी आढळल्याचे कामगारांनी सांगितले। या कामाचा सातत्याने पाठपुरावा करणारे रामलिंगचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे व विठ्ठल घावटे यांनी आपला आवाज चॅनलशी याबाबत संपर्क साधत प्रतिक्रिया दिल्या। तसेच लोकांनी कचरा हा केवळ घंटागाडीतच टाकण्याचे आवाहनही केले। आपला आवाजने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने अनेकांनी फोनवरून धन्यवाद व्यक्त करत आता आमची दिवाळी चांगली साजरी होईल अशा प्रतिक्रिया दिल्यात। मात्र येथील वरपेनगरची समस्या अजूनही जैसे थेच आहे। त्यामुळे कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झाला की बाबूराव नगरचा जो रस्ता मधला आहे नगर शिरूरमधून येणार रस्त्याच्या पलीकडची बाजू पश्चिमेकडची बाजू रामलिंगच्या हद्दीत येते आणि पूर्वेकडची बाजू येते ती तडवाची वाडीच्या हद्दीमध्ये। आता नेमकं उकरण्याची वेळ आली किंवा स्लोप जो आहे ओढा तो हा या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये तडवाच्या तर काय अडचणी आल्या काय याच्यामध्ये आता तुम्हाला इथं करता? नाही आपलं 2014-15 साली मी ही लोकवर्गणीवर आणि माझा स्वतःचा निधी टाकून ही पाईपलाईन आपण याची ड्रेनेज लाईन 5 ते 6 हजार फूट लांबीची केली। त्यावेळेस ही 1000 फूट अंतर हे तरडवाडीच्या हद्दीतून जात होतं। तर त्याच्यातून आपण ती लाईन नेली आणि ती 7 ते 8 वर्ष एकदम सुरळीत चालली। पण आत्ता जो प्रॉब्लेम झाला की एका चेंबरमध्ये कोणीतरी खोडसाळपणे सिमेंटची गोण टाकली व फरशीचे तुकडे टाकले, त्याच्यामुळं ती लाईन ब्लॉक झाली व संपूर्ण बाबूराव नगरमध्ये पाणी घाण पाण्याचं तळे साचली आणि ते काल मोर्चा झाला इथं। त्याच्यामुळं मी स्वतः येऊन सांगितलं की तुम्ही हा जे रस्ता केला 1000 फुटाचा तरोडोच्या वाडीच्या हद्दीतून आमचे अख्खे चेंबर बुजवून टाकले। त्याच्यामुळं त्याचा गॅस बाहेर निघायला चान्स नाही। त्याच्यामुळं पाईप काही ठिकाणी ब्लास्ट झाले आणि याच्यामुळं लगेच तात्काळ आम्ही त्याच्यावर उपाययोजना करून पोकलेन आणून हे तो फॉल्ट काढला व आता सुरळीत झाले पाणी। आता या ठिकाणी जो रस्ता आता खोदलेला आहे आता खराब झाला आहे आता नवीन झाला तर त्याच्यावरती काय आता रस्ता होणार? आता जो रस्ता खोदला काल BDO साहेब इथं समक्ष हजर होते। त्यांना सांगितलं हा मी हा जो रस्ता खोदला आहे तरडोच्या वाडीच्या हद्दी ह्या दुसऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आम्हाला निधी टाकण्यास तुम्ही रीतसर परवानगी द्या, आम्ही तो निधी टाकण्यास तयार आहे। आणि BDO साहेबांनी तशी आम्हाला मान्यता दिली की मी ती परवानगी काढून देतो। त्याच्यामुळे आम्ही हा खोदलेला रस्ता परत करून देणार आहे शिरूर ग्रामपंचायत। काल या ठिकाणी मोठा आक्रोश या लोकांनी केला होता बापनमळा आणि आज हे काम सुरळीत झालं आहे, पाणी प्रेशरमध्ये वाहतं। तर काय सांगाल तुम्ही, काय प्रयत्न झाले आणि काय नेमका काय प्रॉब्लेम होता? या ठिकाणी आता सध्या ग्रामपंचायतचे इलेक्शन लागलेले आहेत आणि ग्रामपंचायतचे इलेक्शन लागलेलं असताना या ठिकाणी ग्रामपंचायतची मुदत 15 जुलै रोजी संपलेली आहे। त्या मुदत संपल्यानंतर या ठिकाणी श्री राम राठोड सर प्रशासक म्हणून या ठिकाणी नियुक्ती आहे। आमचे ग्रामसेवक केदारी भाऊसाहेब आम्हाला लोकांनी ज्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी प्रॉब्लेम आला 15 दिवसापूर्वी त्यावेळेस आमची पूर्ण यंत्रणा आम्हीसुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि सर्व रामसाहेबांना सांगून विस्तार अधिकारी यांना सांगून आम्ही प्रशासन आणि ग्रामसेवक आणि आमचे कर्मचारी पूर्णपणे काम चालू केलं। गेल्या 15 दिवसापासून आम्ही याचा शोध घेत होतो। आज आमचा बाबूराव नगरसारखा जो एरिया आहे त्या ठिकाणी 25 ते 30 हजार लोकसंख्येचं हा आमचा भाग आहे आणि या ठिकाणी जवळपास 6 ते 7 हजार मिळकती म्हणजे घरं आहेत, फ्लॅट आहेत आणि त्याचं हे निघणारं वेस्टेज पाणी जे आहे ड्रेनेज पाणी आहे या पाण्याची लाईन आम्ही 2014 साली 18 इंची पाईपामधून
जवळपास 15 फूट खोलीची लाईन आणि पूर्णपणे व्यवस्थित आमचे चुलते आदर्श सरपंच अरुणतात्या गावटे यांनी स्वतः उभं राहून ही लाईन त्यावेळेस उभे राहून केली होती. 2 फुटानंतर खाली पूर्णपणे खडक लागला होता. ते ब्रेकिंग करून आपण ते पाणी त्या ठिकाणी लाईन केलेली आहे. 18 इंची लाईनीमधून त्यावेळेस बाबुराव नगर हा एरियात बांधकामं कमी होती, पण जेव्हापासून या ठिकाणी पाईपलाईन, पाण्याच्या लाईनी असतील, ड्रेनेज लाईनी असतील, या आम्ही उभं राहून पूर्ण केल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी भरपूर अशी लोकसंख्या वाढली आणि आता जे ड्रेनेज चोकअप झालेलं आहे ते आम्ही स्वतः या ठिकाणी आज ते JCBने काढत असताना त्या पाईपामध्ये सिमेंटाची गोणी आणि त्याचा म्हणजे कोणीतरी खोड काढण्याचा प्रयत्न करून ते ड्रेनेज चोकअप केलं होतं आणि ते आज आम्हाला ती गोणी त्या पाईपमध्ये सापडली. ती निघाल्यानंतर त्या पाण्याचा फ्लो जर आपण पाहिला तर एक मिनी कॅनलसारखं पाणी या ठिकाणाहून जोरात जात आहे. काल बराचसा महिलांचा मोर्चा आणि या बाफनामाळ्यामध्ये सर्व नागरिक या ठिकाणी आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आमचे चुलते आदर्श सरपंच अरुणराव गावटे यांनी या ठिकाणी येऊन ज्यावेळेस हे रोडचं काम झालं बाफनामाळ्याचं, त्यावेळेस त्या रोडला आमचे चेंबर पूर्णपणे गाडून टाकले आणि ते चेंबर गाडून टाकल्यानंतर त्यांचा कुठं एअर निघण्याचा प्रश्न त्यांनी ठेवलाच नाही आणि पूर्णपणे ब्लॉक केलं. त्यावेळेस आता आम्ही पूर्णपणे लाईन ही 2 ठिकाणी जवळपास 100 फूट लाईन आम्ही उकरून त्या ठिकाणी आमचं काम चालू आहे. आणि आत्ता आम्ही जी गोणी काढल्यानंतर आता तुम्ही या ठिकाणी पाहत आहात की ज्या पाण्याचा फ्लो जो चालू आहे तो आता कमी झालेला आहे, पण जे सुरुवातीला पाणी होतं त्यामुळे वरपेनगर असेल, तुमचा बाफनामाळा असेल, ही तरडोबाच्या वाडीच्या हद्दीमध्ये त्या पाण्याचा ओव्हरफ्लो झालेलं पाणी त्या ठिकाणी गेलं होतं. साहजिकच आहे, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. ते पाणीसुद्धा त्या ठिकाणी गेलं. आरोग्याची खूपच तशी आरोग्याची हानी झाली किंवा आरोग्याचा प्रश्न उभा राहिला होता. आम्ही स्वतः या ठिकाणी उभं राहून आता आमच्या या ठिकाणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सचिनदादा गावटे असतील, विजूभाऊ गावटे असतील, त्याचप्रमाणे आमचे माजी उपसरपंच अभिलाष गावटे असतील, आमचे चुलते आदर्श सरपंच अरुणतात्या गावटे असतील, त्याचप्रमाणे शिरूर नगरीचे नगरसेवक संदीपराव गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्वांच्या उपस्थितीत आपणाला हे जो प्रॉब्लेम काल झाला होता हा दाखवलेला आहे. इथून पुढं माझी नागरिकांना विनंती आहे की ड्रेनेजमध्ये पाणी सोडत असताना आपल्याकडून कचरा, वेगवेगळ्या वस्तू त्या पाईपामध्ये जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. तरच आपण सर्वांनी मिळून हे चांगली कामं आपण यापुढेही करू शकतो अशी विनंती करतो.